चला काय शिकायचं आज आपल्याला? वेगळे शिक्षणवारीमध्ये तुमच्या सगळ्यांचं काय आहे? स्वागत. काय असतं आल्या आल्या? येस, मग शिक्षणवारीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज काय शिकायचं आपल्याला? बुद्धी म्हणजेच डोकं चालवायचा विषय, जे आपल्याला अजिबात आवडत नाही. आता आवडावं लागेल, कारण आता आपण शिकणार आहे का नाही? हा, मग मजा येते. चला काय बघायचं रे आज? वेगळे पद शोधा. म्हणजे बघा आता काय म्हणते, सुरू करू लगेच. काय लय जास्त टाइमपास करायचा नाही. काय म्हणते? सूरज, झाड, ढग, अंक 5 आणि चंद्र. आता यांपैकी वेगळे पद ओळखा आणि सांगा. कशामुळं? काय उत्तर काय पाहिजे? बरं मी इथं सूर्य म्हणलं. सूर्य, सूरज नाहीये. हा, आता काय आहे? आता काय असायला पाहिजे? हे उत्तर आहे. इथं शब्दामुळे तुम्ही काय झाला? कन्फ्यूज. कळलं का? उत्तर काय आहे? कशामुळे रे? हा अंक आहे आणि ह्या बाकीच्या सगळ्या काय आहेत? गोष्टी आहेत वेगळ्या वेगळ्या, आहे का नाही? हा, चला असंच आपल्याला आता भरपूर स्लाइड बघायच्यात. भरपूर गोष्टी घेऊन आलो मी तुमच्यासाठी. काय? आकृतींचं वर्गीकरण. आता अचूक वर्गीकरण करण्याचे नियम काय असतात बघा. आकृतीचा आकार व स्थान. म्हणजे आपल्याला त्या गोष्टी, जेव्हा आपण ती गोष्टी बघत असतो, 4-5 गोष्टी दिलेल्या असतात का नाही, त्याच्यातलं बरोबर कोणतं, कुठली आकृती कशी फिरली, कधी कधी गोल क्लॉकवाईज फिरती म्हणजेच घड्याळाप्रमाणे फिरती, कधी कधी अँटी क्लॉकवाईज फिरती म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरती. अशा वेगवेगळ्या गोष्टी त्या आकृतीमध्ये कुठल्या गोष्टीचं स्थान कुठं दिलंय हे सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. आकृतीचे 2 समान भाग, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे आपल्याला बघाव्या लागतात. बघा काय म्हणताय, जर आकृतीत रेखांकित किंवा छायांकित भाग असेल तर त्याचा आकार व स्थान लक्षात घ्यावे. इथं काय म्हणते, सर्व आकृतींचे 2 समान भाग करता येतात, त्यांपैकी एका आकृतीचे मात्र असे 2 समान करता येत नाहीत. ह्या प्रश्नातलं उत्तर काय आहे? हे आहे. कारण की हे आणि हे सारखं आहे का नाही? ह्याचे काय झाले? 2 भाग झाले. ह्याचा होतोय का 2 भाग? नाही होत. म्हणजे त्याचा काय लक्षात घेतला आपण? आकार लक्षात घेतला ना. तेच सांगितलं नाही तर त्यांनी काय घ्यावं लक्षात घ्यावं लागतंय? आकार आणि स्थान. हा, चला पुढं काय म्हणतंय, अभ्यास कौशल्य आणि महत्वाचे मुद्दे. काय म्हणतात बघा. एकात एक आकृत्यांची तुलना. एकात एक अशा 2 व 3 आकृत्या असतील तर आधी बाहेरच्या आकृत्यांची तुलना करावी. कशाची करायची? आधी बाहेरच्या आकृतीची, मग आतील आकृत्यांची तुलना करावी. परत पुढं काय म्हणते बघा, आकृतींमधील चिन्ह आणि संबंध. आकृतीमध्ये 2 चिन्हे एकमेकांच्या आरशातील प्रतिमा. कशातल्या प्रतिमा? आणि पाण्यातील प्रतिमा असू शकतात. आरशातील म्हणजे कसली रे? वर आणि खाली. कसं काय गंडवलं? मग लक्ष द्यायचं. उजवी आणि डावी म्हणजेच आरशातली प्रतिमा, आणि वर आणि खाली म्हणजेच पाण्यातली. म्हणजेच पाण्यात कसं आपण स्वतःला पाण्यात बघितलं कसं दिसतं रे? पायाला पाय चिटकलेले आणि डोकं लांब दिसतं. पण आपण जर आरशात समजा मी असा हात केला, तुम्हाला कुठला दिसतोय तिथं? आता उजवा दिसतोय का डावा दिसतोय? कॅमेऱ्यात कोणता दिसतोय तुम्हाला? उजवा दिसतोय का डावा दिसतोय? उजवा. हा, पण आरशात जर बघितलं तर कसं दिसणार? डावा. म्हणजे आरशातली प्रतिमा कशी असते? उजवी आणि डावी. लक्षात ठेवायचं. ते आपल्याला ह्या सगळ्या वर्गीकरणामध्ये आपल्याला येणार आहे. अवांतर वाचन मध्ये काय म्हणते बघा, चित्रांमध्ये वर्गीकरण करताना विद्यार्थ्यांचे अवांतर वाचन उपयोगी पडते. अवांतर वाचन का उपयोगी पडत असेल बरं सांगा बरं? अवांतर वाचन म्हणजे काय? आपले जे शालेय पाठ्यपुस्तकं आहेत, काय आपले शालेय पाठ्यपुस्तकं, तुम्ही लिहिलेला अभ्यास, वह्या, हे सोडून जी गोष्टीची पुस्तकं तुम्ही वाचता, वेगवेगळ्या समाजसुधारकांची पुस्तकं वाटता, छत्रपती शिवाजी महाराजांची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, ही जी पुस्तकं तुम्ही बाहेरची वाचता त्याला काय म्हणतो रे आपण? अवांतर वाचन. MPSC UPSC सारख्या परीक्षांमध्ये ह्याचा खूप जास्त फायदा होतो भविष्यात. पण हिथं कसा होतो तर त्या वाचल्याने तुम्हाला काय होतं माहिती का? तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी, वेगळे वेगळे शब्द, वेगळे वेगळे आकार, वेगळ्या वेगळ्या प्रकारची भौगोलिक माहिती, ह्या सगळ्या गोष्टींची काय होती तुम्हाला माहिती होत असती. म्हणून हिथं ती गोष्ट उपयोगी पडती. आलं का लक्षात? म्हणजेच अवांतर वाचन म्हणजे काय? पाठ्यपुस्तकं सोडून बाहेरचं केलेलं वाचन. बरोबर? सुरू झालंय.
आता आपण काय बघितलं आता महत्वाचे बेसिक नियम बघितले का नाही. नियम बघून होतंय का फक्त नियम बघून होतंय का नाही होत. आता ते नियम काय करायला शिकायचं ऍप्लाय करणे म्हणजे काय लागू करणे. आता ह्या प्रश्नांवर ते नियम आपल्याला काय करायचे लागू करायचे. मग बघायचे का प्रश्न ही खरी मज्जा आहे. प्रश्न हा खरा अभ्यास आहे. कळालं का. शिकवायला तर काय सगळेच शिकवू शकतात आणि ऐकायला तुम्ही सगळेच ऐकू शकतात. पण जे तुम्ही ऐकलंय ते तुम्हाला येतंय का नाही हे जास्त महत्वाचं आहे. कारण की परीक्षा कशाची ऐकायची आहे का शिकायची आहे का. परीक्षा अप्लाय करायची आहे म्हणजे लागू करायची. तुम्हाला ती गोष्ट तिथं लागू करता आली पाहिजे. हा मग इकडे लक्ष द्या. चला आता काय म्हणते बघा प्रश्न आणि स्पष्टीकरण. मी इथं दिलंय स्टार्टिंगला थोड्याफार गोष्टीचे तुम्हाला काय दिलंय स्पष्टीकरण. पण चिटिंग करायची नाही तर असं झोपणार आहे मी. हा चिटिंग करायचं ना खाली बघायचं नाही. काय झालं गेलं. चिटिंग करायची बघा ती पण पळून गेलं घाबरून तुम्हाला. हे मी नाही झोपलो तुम्ही चिटिंग करचाल म्हणून मी लपवलं होतं. चिटिंग करायचं नाही खाली बघायचं नाही. खाली कशासाठी दिले रे तुम्हाला समजावं म्हणून. पण समजून कधी घ्यायचं प्रयत्न करून चुकल्यानंतर घेऊ ना आपण समजून. मग आता प्रयत्न करा बरं वरती. चला बघा पहिला प्रश्न. ह्या प्रश्नामधली दिसतंय का तुला दुर्वा नाही दिसत माझ्या आडून इकडे बसत. बुद्धिमापन चाचणी प्रश्न आणि स्पष्टीकरण. आता ह्या 4 आकृत्या दिल्यात बरोबर. ह्या 4 आकृतीमधली कुठली आकृती शोधायची. चुकीची आकृती कोणती आहे ती शोधायचं. पण त्याच्या आधी आपल्याला काय शोधावं लागेल त्याला कुठले नियम लागू पडतात आहे का नाही. मग चला बरं बघा बरं तुम्ही आधी तुम्ही बघा बरं काय होतंय त्याचं. 30 सेकंद वेळ तुम्हाला. 1 2 3 स्टार्ट. बघा तुम्हाला 30 सेकंदात काय सापडतंय का त्या आकृतीतलं उत्तर सापडतंय का बघा. हा काय म्हणजे नियम काय सांगतो इथं आपल्याला. आपण काय केलं आधी काय बघितलं रे गोल बघितला का नाही. गोल कसा आहे सगळीकडं सारखा म्हणजे बाहेरच्या बाजूचा विषय संपला. ती बघायची गरज आहे का आपल्याला. आता आतमध्ये काय दिलं त्यांनी अक्षर दिलेत का नाही. आता आपल्याला काय करावं लागेल पहिल्यांदा अक्षर बघावं लागतील का नाही. अक्षर बघावं लागणार ना पहिल्यांदा. मग बघा बरं अक्षर PQRS आहेत का नाही. सगळीकडे अक्षर आहेत का नाही रे आहेत अक्षर. मग कसं काय हा ए आकृतीमध्ये ते नाही. कशामुळे नाहीये ह्याच्यामध्ये ते नाहीये बरोबर का. म्हणून उत्तर काय यायला पाहिजे हा. मग काय म्हणते बघा आकृती ए वगळता इतर प्रत्येक आकृतीत BCD अनुक्रमे PQRS ही अक्षरे प्रतिघटीवत क्रमाने आहेत. म्हणून आकृती ए इतरांपेक्षा वेगळी आहे. बरोबर ही असं फिरलेलं आहे. PQRS बरोबर. आता इथं काय आहे P. मग काय चुकलंय ह्याच्या आतमधलं दिलेलं बरोबर का. त्याच्यामुळे ते चुकलंय आहे ना. ठीक आहे चला पुढची आकृती बघू. आता बघा काय दिलंय आता. मग असे काय सांगितलं होतं आपला नियम काय सांगतो पहिल्यांदा कुठली आकृती बघायची बाहेरची आकृती बघायची आणि नंतर कुठली आकृती बघायची. हा चला बघा बाहेर काय दिलंय रे इथं त्रिकोण. आतमध्ये काय दिलाय बाहेरचा काय त्रिकोण बरोबर. पेन थोड़ा ज्यादा ही बड़ा हो गया है ना. आणि आतमध्ये काय दिलंय पंचकोन. त्रिकोण म्हणजे काय रे ज्याला 3 बाजू असतात आणि 3 शिरोबिंदू असतात बरोबर का. 3 बाजू आणि 3 शिरोबिंदू. पंचकोन काय असतो 5 बाजू आणि 5 शिरोबिंदू. हा इथं बघा इथं काय दिलं रे आता बाहेरची बाजू कोणती आहे
बाहेरची बाजू पंचकोन. कशावरून ठरवलं? शिरोबिंदूंवरून. 1 2 3 4 5. हे काय झालं? पंचकोन. आतमध्ये काय दिलंय रे? हा, काय दिलंय? 1 2 3 4 5 6 7. आतमधला काय आहे? सप्तकोन. बरोबर. आता इथं बघा, इथं काय दिलंय? षटकोन. 1 2 3 4 5 6. हा काय आहे? षटकोन. आणि हा चौकोन. इथं काय दिलंय? हा काय आहे? बाहेरचा चौकोन. आणि आतला काय आहे? षटकोन. बरोबर. मग काय उत्तर पाहिजे रे? हा, नुसतं उत्तर सांगायचं नाही, मी स्पष्टीकरण विचारणार आहे. हा, कुठं आहे पण चौकोन? बाहेर कुठं चौकोन दिसतोय? काहीतरी चुकतंय. हा, सांग काय? तुम्ही पण बघा तोपर्यंत थांबवून. हा हा हा, इथं किती आहेत? 3 शिरोबिंदू आहेत. इथं किती आहेत? 5 शिरोबिंदू आहेत. बरोबर. इथं किती आहेत? 5 शिरोबिंदू बाहेरच्या चौकोनाला. इथं किती आहेत? आतमध्ये 7 शिरोबिंदू. इथं काय पाहिजे? बाहेर किती आहेत? 6. बरोबर का? मग 8 आतमध्ये किती पाहिजेत? कितीचा फरक आहे? 3चा आणि 2. 3 आणि 5 मध्ये कितीचा फरक असतो? 3 आणि 5 मध्ये कितीचा फरक असतो? 2चा. हा, ह्याच्यात 5 आणि 7 मध्ये कितीचा आहे? 2चा. मग ह्याच्यात 6च्या पुढं कितीचा फरक पाहिजे? 2चा. मग उत्तर काय पाहिजे? अष्टकोन पाहिजे का नाही आतमध्ये? त्यांनी काय दिलं आतमध्ये? चौकोन. मग बरोबर आहे का चूक आहे? चूक आहे. हे उत्तर चूक आहे. फक्त उत्तर देऊन उपयोगाचं आहे का रे? फक्त उत्तर देणं हे उपयोगाचं नाही. उत्तराच्या माग उत्तर ते कसं आलं हे खूप जास्त महत्वाचं असतं. कारण की ते जर तुम्हाला समजलं तर त्याच्यावरून तुम्ही इतर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे 10 15 20 25 50 हजार प्रश्न सोडवू शकता का नाही? पण तुम्हाला जर फक्त उत्तर दिसलं आणि तुम्ही जर ते अंदाज पंच मारलं आणि एखाद्या वेळेस बरोबर आलं तर नंतर तुम्हाला ते उत्तर येऊ शकतं का? नाही. आणि एकाच प्रश्नाची आपल्याला प्रॅक्टिस करावी लागेल का नाही? परत परत करावी लागेल का नाही? हा, मग ती करायची. आलं लक्षात? हे आलं का लक्षात सगळ्यांच्या? इथं पण बघा, चौकोनाचे 4 आणि आतमधले षटकोनाचे 6. आहे का 2चा फरक? आला लक्षात मग सगळ्यांच्या? घ्यायचं पुढं.